नमस्कार. दिंडोरीला एक अपघात झाला की एका प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या स्नेहसंमेलनातून घरी जात असताना विहिरीमध्ये कार पडली. आता डिबेट इथं या मुद्द्यावर होते की कारवाला किती घाईत होता, त्याने किती स्पीडने गाडी चालवली. अजून दुसरी डिबेट होते की त्या विहिरीच्या मालकाला, जर त्याची ती खाजगी विहीर होती तर तिथे त्याला संरक्षण तटबंदी का बसवता नाही आली. त्याने सांगितलं होतं की जाळी बसवलेली होती, मात्र ती काही दिवसानंतर लोकांनी अँगल चोरून दिली, जाळी नेली. मूळ मुद्दा हाच आहे की 3-4 घटना या काळात झालेल्या आहेत. म्हणजे उत्तर भारतातून एक कपल आलं होतं, त्यांचा सुद्धा असाच अपघात झाला होता. 15 मिनिटात लग्नाला पोहोचतो म्हणाले आणि पोहोचलेच नाही. आता नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून नागरिकांनी किती सतर्क असलं पाहिजे की फक्त रात्री विहीर दिसली नाही म्हणून ॲक्सिडेंट झाला, यापेक्षा नागरिकांनी एकत्र येऊन काय केलं होतं का. कारण 1972 पासून आतापर्यंत ती विहीर दुष्काळात लोकांना पाणी द्यायची, मात्र आज त्याच विहिरीमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आपण आता जागी होतोय का. हा साधा प्रश्न आहे. चौकशी, कार्यवाही या सगळ्या कागदी किंवा कायदेशीर तरतुदी आहेत, पण नैतिक जबाबदारी म्हणून नागरिकांनी आतापर्यंत काय केलंय किंवा काय करू शकतात हे फार महत्त्वाचं आहे. याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? मागे एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी सुद्धा आणि एक इंजिनियर दिल्लीमध्ये, त्याचा अपघात याच पद्धतीनं झाला होता. दुर्दैवानं त्या अपघाताच्या वेळेस रिअल इस्टेटच्या त्या मालकाची ती जबाबदारी होती की ज्याने खूप मोठे खड्डे किंवा खूप मोठा बेस तयार करून ठेवला, तिथे त्याची कार सरळ गेली. आता सर्वसामान्यांचे मृत्यू असे होतात, या दृष्टिकोनातनं फक्त सर्वसामान्यांनीच तेवढं काम केलं पाहिजे आणि प्रशासनाने हातावर हात धरून बसलं पाहिजे का? तर नाही. एक सिव्हिक सेन्सच्या नावाने नागरिकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढी प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. मग आता प्रशासनाने या संदर्भानं काय तरतुदी केल्या किंवा करायला पाहिजेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे की हातावर हात धरून फक्त नागरिकांचे मृत्यू होत राहणार.